व्यासपीठ, सगळ्यांनाच नमस्कार. ज्ञानदा कशी आहेस तू? तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही ना ती. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. काय म्हणशील ज्ञानदा? मला आज एक्झॅक्टली 8 महिने झालेत कलर्स मराठीचं हेड ऑफ प्रोग्रामिंग करून. माझा 9वा महिना सुरू झाला. खऱ्या अर्थानं बाई पण भारी. मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडे. सो दॅट विल बी अ बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई, मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालोय. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलं आहे तो आता वायकॉम 18मध्ये. तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला. म्हणजे 30 वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हती असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंसं कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्सायटेड असतात. आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांचेही जे रूट्स आहेत, जी माती आहे ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला. आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी यूट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा, बरेच लोक काय बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होतीये. पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील आता एवढ्या शिगेला पोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मी तुम्हाला खात्री देतो यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीजन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे. मराठीचे सीझन्स पण बघितलं. पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या. शेवटी मी माणूस आहे आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्या बरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात. आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला असं वाटतं की वरच्या
कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे आणि मी खेळतोय चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे, आलोकजी आहेत, सुषमा आहेत, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात. मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हा सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेल्या आहेत, लोकांनी डोक्यावर घेतलेले आहेत, मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच.